भाजपचे नेते प्रवीण दरेकर आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत। आपल्या सोबत प्रवीण दरेकर आहेत। सर, तुम्ही आज अमरावतीच्या दौऱ्यावर, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे जे आहेत ते वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मानतात आणि भावना गवळी त्या ठिकाणी त्यांच्या खासदार होत्या, परंतु त्यांनी साथ सोडली। आता संजय देशमुख त्या ठिकाणी निवडणूक लढवू पाहतात। कसं पाहता उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याकडे? बैल गेला आणि झोपा केला। जेव्हा उद्धव ठाकरेंनी फिरायला पाहिजे होतं तेव्हा घरात बसून राहिले। 2.5 वर्ष त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा मातोश्रीतनं बाहेर पडले नाहीत। कार्यकर्त्यांना भेटत नव्हते, आमदार खासदारांना भेटत नव्हते। त्याच्यामुळे शिवसैनिकांशी जेव्हा संवाद साधायला पाहिजे होता तेव्हा साधला नाही। आता अख्खी शिवसेना एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ज्या वेळेला उठाव करते त्यावेळेला त्यांना जाग येते, परंतु आता जाग येऊन त्यांच्या हाताला काही लागणार नाही एवढं निश्चित। महायुतीच्या जागा वाटपाचं चर्चा सुरू आहेत आणि दुसरीकडे श्रीकांत शिंदेंनी जे ते संभाजीनगरमधनं उमेदवार जाहीर केलेले आहेत। विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा लोकसभेमध्ये पाठवायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे। कसं पाहता? मला वाटतं श्रीकांत शिंदे ही काय अथॉरिटी नाही आहे। एक वेळ एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी जाहीर केलं असतं तर त्याच्यावर मी भाष्य करून आपल्याशी बोललो असतो, परंतु श्रीकांत शिंदे त्या पक्षाचे नेते आहेत, खासदार आहेत आणि आपल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, आपल्याला मतदारसंघ मिळावा ही जशी प्रत्येक पक्षाची अपेक्षा असेल त्या भावनेनं त्यांनी वक्तव्य केलं असावं। नेमकं काय बोलले मला माहीत नाही, परंतु तिन्ही पक्षाच्या समन्वयातनं सुसंवादातनंच एकत्रितपणे निवडणूक होईल, कुठे विसंवाद होणार नाही। ज्या शिंदेसाहेबांना जागा हव्यात, ज्या अजितदादांना हव्यात किंवा भाजपकडे ठेवायच्या, एकत्रितपणे एकोप्यानं त्या जागांचा अंतिम निर्णय होईल। आता त्यांना ज्या जागा वाटतात ते मागतायत, ज्या योग्य असतील त्यांना मिळतील। मुंबईमध्ये जागा वाटपावरनं जे आहे ते रस्सीखेच सुरू होती। शिंदेगड देखील जागा मागत होत्या, परंतु मोठा भाऊ म्हणून भाजपनं आपली भूमिका ठाम ठेवली आहे। 5 जागांवर आता त्या ठिकाणी भाजप निवडणूक लढणार आहेत। कसं पाहता? आणि 3 ठिकाणी जे आहे ते विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार आहे भाजपच्या। एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टी आमचा मोठा पक्ष आहे। आज आमचे कार्यकर्ते सगळ्या 48 लोकसभा क्षेत्रात काम करतात आणि स्वाभाविकपणे लोकसभा लढवावी, विधानसभा लढवावी हे आमच्या कार्यकर्त्यांना वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांना जसं उमेदवारी हवी असते तसे आमच्या कार्यकर्त्यांचा पण प्रचंड असा आग्रह, विनंती पक्षाकडे असते की आम्ही इथे दिवसरात्र कष्ट करतो, तर आमचं कमळ फुललं पाहिजे आणि त्या भावनेतनं मागण्या येत आहेत, परंतु आम्ही नीट बॅलन्स करून आमच्या पक्षश्रेष्ठी सगळ्या उमेदवारीवर निर्णय घेतील आणि अर्थात भारतीय जनता पार्टीला झुकतं माप असेलच। विधानसभेचं काय चित्र? समसमान वाटप होणार विधानसभेत? अजून घोडा मैदान दूर आहे विधानसभेचं, पहिलं लोकसभेचं ठरवूया आपण आणि लोकसभेला नीट एकत्रित झालं की विधानसभेलाही होईल। शेवटले 2 प्रश्न। बच्चू कडू म्हणतात की भाजप आम्ही सत्ता बनवली त्यामुळे भाजप सत्तेमध्ये आलं। कसं पाहता? वारंवार भाजपवर बच्चू कडू बोलतात। तर पंतप्रधानांनी पण त्यांनीच बनवलं असं बोलले नाहीत, नशीब आता मोदी साहेबांना पण मी बनवलं अशा प्रकारचं वक्तव्य। मला वाटतं बच्चू भाऊ एक सिनियर आमदार आहेत, महायुतीत आहेत आणि त्याच्यामुळं महायुतीत विसंवाद होईल अशा प्रकारचं ते वक्तव्य त्यांनी करू नये, त्यांच्या हिताचं नाही आणि महायुतीत विसंवाद करण्याचं त्या ठिकाणी होईल। त्याच्यामुळे वाटतं बच्चू भाऊने काही वाटत असेल 4 भिंतीत महायुतीत बोलावं, जाहीरपणे वक्तव्य करून 2 दिवसाची बातमी होते, पण त्यातनं मनं दुभंगली जातात आणि ते सत्तेत एकत्रित राहून ते योग्य आहे असं मला वाटत नाही। खासदार नवनीत राणा या ठिकाणी युवा स्वाभिमानच्या त्यांनी मेळघाटमध्ये प्रचार देखील सुरू केलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे यापूर्वी अनेकदा म्हटले की खासदार नवनीत राणाने जे आहे ते या ठिकाणी भाजपवरनं निवडणूक लढवली पाहिजेत। आता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा म्हणतात की पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मान्य होईल। मला वाटतं बावनकुळे साहेब आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत आणि ते जेव्हा वक्तव्य करतात तेव्हा ती पक्षाची प्रदेशाची भूमिका असते। आमच्या इथल्या कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह आहे की इथे कमळाच्या चिन्हावरच निवडणूक झाली पाहिजे आणि माझंही स्वतःचं मत आहे की इथे भारतीय जनता पार्टीचं कमळच फुलेल। कार्यकर्त्यांची विनंती, आग्रहाची पक्ष गांभीर्याने दखल घेईल यावर माझा विश्वास आहे आणि त्यामुळे येणारा उमेदवार इथला हा कमळाचा असेल, भारतीय जनता पार्टीचा असेल आणि मग राणा असेल किंवा कोण असेल ते पक्ष निर्णय घेतील, परंतु राणाही एक उत्तम खासदार आहेत, त्याही होऊ शकतात। तुम्ही म्हटले राणा असेल किंवा आणखी कोणी असेल, पर्याय भाजपकडे तयार आहे? नाही, पर्याय असं ना, भारतीय जनता पार्टीत तर अनेक कार्यकर्ते असतात, पण जर राणांची इच्छा असेल कमळावर लढण्याची आणि आमच्या कार्यकर्त्यांची कमळावर खासदार व्हावं इच्छा असेल
तर मला वाटतं विन विन सिच्युएशन होईल, चांगलंच होईल जे होईल ते. कारण राणा पण खासदार म्हणून त्यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका असेल, त्यांचं जनसंपर्क दांडगा असेल, समाजहिताची कामं असतील, हे उल्लेखनीय आहेतच. आनंदराव अडसूळ देखील या ठिकाणून इच्छुक आहेत. त्यांनी देखील कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले आहेत. स्वतः ते महायुतीमध्ये असताना खासदार नवनीत राणांवर वारंवार आरोप करत आहेत. रस्सीकेस होऊ शकते महायुतीच्या जागावाटपावर अमरावती. नाही, आता आम्ही 3 पक्ष एकत्र आले, पहिले आम्ही एकमेकांवर आरोपच करत होतो ना. त्याच्यामुळं आता एकत्रित झालेलो आहोत. त्याच्यामुळं वाडसोळ साहेबांचं मत, त्यांनी उमेदवार असणं, इथं अनेकदा लढवलं आहे, हे मान्यच आहे. तथापि एकनाथरावजी शिंदे किंवा त्यांचा पक्ष जी भूमिका घेईल आणि महायुतीची भूमिका त्यांना त्या ठिकाणी मान्य असायला हवी. आणि ते एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्याच्यामुळं योग्य ते त्यांना समज राजकीय आहे, ते योग्य तो निर्णय घेतील. शेवटला प्रश्न, जात प्रमाणपत्राचा मुद्दा खासदार नवनीत राणाचा न्यायालयात प्रलंबित आहे. काही दिवसातच निकाल येणार आहे. कदाचित निकाल जर राणांच्या विरोधामध्ये गेला तर महायुतीचा भागीदार म्हणून आनंदराव अडसूळांना तिकीट देऊ शकतं का? नाही, विरोधात आता ते हनुमान चालिसा करतायत, देवदैवतांची पूजा करतायत, तर परमेश्वर त्यांच्या बाजूनी आहे. आपण सकारात्मक बोलूया, निकाल त्यांच्या बाजूनी लागावा असं. आपण नकारात्मक कशाला बोलूया? आणि आत्याबाईला मिशा असतात तर पहिला निकाल तर लागू द्या. भाजपचे 1 काय 10 कार्यकर्ते तयार असतात, परंतु त्यांचा निकाल लागायचा आहे. त्याच्यामुळं मला वाटतं खूप अगोदर आपण याच्यावर भाष्य केल्यासारखं होईल. तर हे होते भाजपचे नेते प्रवीण दरेकर. कॅमेरामॅन अंकित दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.